कावला आणि माशी एका गावात एक कावला राहत होता. त्याला रोज काहीतरी खाण्यासाठी शोधत बाहेर फिरावे लागायचे. एके दिवशी त्याला एका घराच्या खिडकीत ताजी, गरम पोळी दिसली. पोळीचा वास घेऊन त्याने विचार केला, ही पोळी मिळाली तर माझे आजचे काम सोपे होईल. कावला फुर्रकन उडाला आणि खिडकीत बसला. त्याने पोळी चोचीत धरली आणि उडून गेला. एका झाडावर बसून ती पोळी खाण्यासाठी तो तयार झाला. पण तेवढ्यात एक माशी आली. ती पोळीभोवती फिरू लागली. कावल्याला त्रास झाला. कावल्याने माशीला म्हणाले, इथून जा, माझे खाणे मला शांततेत खाऊ दे. माशीने उत्तर दिले, ही पोळी फक्त तुझी नाही, मलाही काही हिस्सा हवा. कावला चिडला आणि म्हणाला, तू लहान आहेस, माझ्याशी भांडू नकोस, मी तुला पोळी देणार नाही. माशी हसली आणि म्हणाली, तुझ्या अहंकारामुळे तुला पोळीचा एक तुकडाही खाता येणार नाही. कावला अजून चिडला आणि जोरात ओरडला. त्याचवेळी पोळी त्याच्या चोचीतून खाली पडली. माशी लगेच पोळीवर बसली आणि ती आनंदाने खाऊ लागली. कावला पश्चात्ताप करत म्हणाला, अहंकारामुळे मी जे माझे होते तेही गमावले. तात्पर्य, अहंकारामुळे आपण आपले नुकसान करून घेतो. प्रत्येकाशी विनम्रतेने वागावे.